कोथिंबिरीबरोबर रोज लागणारा असा कढीपत्ता किती छान आला आहे बघा. तर प्रत्येकाला रोजच्या भाजीला कढीपत्ता, पोहे म्हणा, नाश्ता म्हणा, उपमा म्हणा, इडली सांबार म्हणा, कुठलाही भाजीचा प्रकार असो किंवा डाळीचा प्रकार असो, कढीपत्त्याशिवाय पूर्ण नाही. तर किचनमध्ये जो कढीपत्ता लागतो ना, तर त्याला किचनमधल्याच काही गोष्टी वापरून आपण किती छान असं बनवू शकतो, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. याच्यामागे पण सांगितलेलं आहे, पण आज जरा थोडं जास्त सांगणार आहे. तुम्ही बघू शकता हे कढीपत्त्याचं झाड आमच्या काकूंच्या इथे आहे आणि खूप छान ते झालेलं आहे. कारण तुम्हाला माहिती मी याला तांदळाचं पाणी दिलं होतं. तर किचनमधल्याच वस्तू वापरून आपण कसं आपलं कढीपत्त्याचं झाड छान असं डेरेबाज बनवू शकतो. तर तुम्ही ताकाचं पाणी द्या. तुमच्याकडे जर तुम्ही मठ्ठा करत असाल तर उरलेल्या मठ्ठ्यात पाणी टाकून ते पाणी टाका. एकच आहे सर्व. तुम्ही कढी जी असते ना, कढीचं पाणी टाकलं तरी आपण कढी बनवतो. कढीचं पाणी टाकलं तरी पण जमतं कढीपत्त्याला. तांदळाचं पाणी पण जमतं, शेणखत पण जमतं. ऑर्गॅनिक जेवढेही खतं असतील तेवढे जमतात. म्हणजे घरच्या घरी विना खर्च इतका छान कढीपत्ता आपला होऊ शकतो. तर तुम्ही बघितलेला आहे. मागचे 2 व्हिडिओ आहेत. 2 व्हिडिओतल्या कढीपत्त्यात आणि आजच्या कढीपत्त्याच्या झाडात किती फरक आहे ते तुम्हाला नक्कीच दिसून येईल. तर किती छान असं झालेलं आहे. तर मी त्या ताईंनी विचारलं की तुम्ही नंतर काही टाकलं होतं का? तर त्या म्हणे अजिबात काही टाकलेलं नाही, फक्त पावसाचं पाणी चालू आहे सध्या आणि तुम्ही दिलेलं ते तांदळाचं पाणी. आणि मी दरवेळेस आले की त्याला खोडून गेले होते. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मी त्याला कट करून गेले होते. तो अजून छान असा डेरेबाज झालेला. तर किती सुंदर असा कढीपत्ता हा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा जमिनीवर आहे, कुंडीतलाही असलं तरी आपण अशाच प्रकारे त्याची काळजी घेतली पाहिजे आणि अशाच प्रकारे त्याचे म्हणजे कटिंग वगैरे करून दिली तर अजून छान आपला कढीपत्ता होऊ शकतो. म्हणून ना तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच तुम्ही ताकाचं पाणी द्या. कढी म्हणजे लई कढी पण नका टाकू, कारण काय होतं ना, सध्या मुंग्या लागणं खूप झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी लाल मुंगी लागती. तर कढीचं पाणी जास्त घट नको, थोडंसं टाकलं तरी चालेल, पण तुम्ही ताकाचं पाणी द्या, राखेचं पाणी द्या. तांदळाचं पाणी तर अतिशय उत्तम आहे, एकदम सोपा आहे. आणि तुम्ही बघू शकता पानं पण किती चमकदार आहे. तर मला घ्यायची आहेत पानं, तर मी काढणार आहे मोठे मोठे. खूप छान असा वास पण आहे आणि छान असा कढीपत्ता फुटलेला पण आहे. तर तुम्ही तांदळाचं पाणी पण देऊ शकता आणि सेंद्रिय खतं देऊ शकता, वर्मी कंपोस्ट देऊ शकता. अजून तुमच्याकडे कुठले खतं असतील तर ते पण तुम्ही देऊ शकता. फक्त काळजी घ्या की जास्त प्रमाणात काहीही नको, कारण जास्त काही झालं तरी पण ते हानिकारक असतं. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सूर्यप्रकाश. त्याला खोडाला सुद्धा सूर्यप्रकाश लागला पाहिजे. अशा ठिकाणी तुम्ही कुंडी ठेवा किंवा झाड लावा. तर हे बघू शकता तुम्ही किती छान असं आहे. आणि त्याच्या बुडाला खोडाला सुद्धा ऊन लागतं. म्हणजे जसं दिवस फिरेल तसं त्याला पण ऊन लागतं छान असं. तर जिथे जास्त सूर्यप्रकाश असेल तिथे तुम्ही कढीपत्त्याचं झाड ठेवा. माझ्या इथं तर इतकी अडचण आहे ना, गार्डनमध्ये जागाच नाही. तर आता मी इथून एक रोप नेणार आहे आणि ते मी टेरेसवर लावणार आहे. एकच झाड कढीपत्त्याचं फक्त, कारण माझ्याकडे कढीपत्ताच नाही आहे, सगळे झाडं आहेत. कढीपत्ता होता पण ते प्रॉब्लेम झाला की त्याच्या पूर्ण मुळे आमच्या हौदात गेल्या होत्या. त्यामुळे इतकं मोठं झाड होतं पण त्याच्यामुळे हौदात गेल्या होत्या आणि हौदाला त्याच्यामुळे टच पडलेला आहे आणि पाणी पाझरत होतं म्हणून आम्ही ते कढीपत्ता काढून टाकलेला आहे. तर खूप छान असा हा कढीपत्ता आलेला आहे आणि हा थोडासा तुटक आहे त्यांचे, म्हणजे असं हौदावर जवळ असं नाही आहे. पण खूप छान असा डेरेवाच आता हा झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आणि आता मी पण इथून एक रोप नेणार आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते एक रोप, 2 रोप आहेत. तर मी ते घेणार आहे आणि ते लावणार आहे आणि ते कुंडीत नाही तर कशात तरी लावून टेरेसवर ठेवणार आहे. कारण टेरेसवर भरपूर ऊन आहे आपल्या आणि मला म्हणजे आपल्याला कढीपत्त्याशिवाय तर होत नाही. प्रत्येक भाजीला म्हणा, पोह्याला म्हणा, उपम्याला म्हणा, सगळ्या गोष्टीला आपल्याला कढीपत्ता पाहिजेच असतो. तर इथे छोटे-छोटे 2 रोप आहेत. तर बघूया आपण काय होतं ना, कढीपत्त्याचं रोप खुडूनच येतं माझ्याकडून. मी खूप वेळेस प्रयत्न केला, खूप कुठून आणण्याचा आहे बघा. हे पण खुडलं आणि हे पण खुडलं आहे का बघा. दोन्ही पण खुडलेले आहेत. तर हे कामातून गेलेले आहे, माझ्यासाठीच ठेवले होते. तर पण एक खुडून गेलेले आहे. तर आपण दुसरीकडे आहे ते बघूया कसं निघतंय, चांगलं निघतं की नाही. बघा इथे आहे. तर हे मी आता खुरप्याने काढत आहे. म्हणजे त्याची मुळी आली तर बरं होईल. एवढी तरी मला न्यायचं आहे हे. आणि मी जेव्हा घरी लावेल आणि तो लावताना तर व्हिडिओ करते की नाही माहीत नाही, पण नंतर मी तुम्हाला दाखवेल. आणि त्याला मी खूप साऱ्या सूर्यप्रकाशात ठेवणार आहे, कारण माझे खूप वेळेस झाडं कढीपत्त्याचे रोपतच नाही गार्डनमध्ये, कारण त्याला व्यवस्थित ऊन वगैरे लागत नाही. तर बघू शकता याची पण मुळी नाही उपटून येते वाटतं. आली. आणि छान असा आता हा कढीपत्ता मी लावणार आहे. तर
याला काही मी म्हणजे जे आपल्याकडे असेल तेच खतं वगैरे देणार आहे. साधंच आपलं आणि काळी माती मी आता इथूनच चालवलेली आहे. काळी माती आणि अजून बाकीचे कुठले खतं टाकायचे असतील ते खतं टाकून छान असा कढीपत्ता मी लावणार आहे. तर बघू शकता खूपच छान असं झालेलं आहे आणि पानं पण खूप चमकदार आहे. तर नक्की तुम्ही असे खतं देऊन बघा. तांदळाचं पाणी द्या, ताकाचं पाणी द्या, राखीचं पाणी द्या, वर्मी कंपोस्ट द्या. अजून तुमच्याकडे कुठले खतं असतील तर ते द्या. शेणखत द्या, सेंद्रिय खत द्या. अजून तुमच्याकडे दुसरे कुठलेही असतील तर ते पण दिले तरी चालतील. म्हणजे कोणी जर रासायनिक वगैरे वापरत असतील तर ते पण दिले तरी चालतील. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रत्येक वेळेस आल्यानंतर या कढीपत्त्याचा व्हिडिओ करणारच आहे, कारण हे मी खूप छान त्याची काळजी घेतलेली आहे आणि मी याच्यासाठी इथपर्यंत येते आणि व्हिडिओ करते. तर बघू शकता तुम्ही खूप छान असं झालेलं आहे आणि दिसतं पण किती छान ना, मस्त. चला आपण भेटू परत. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या.